नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे सिकर एमपीएससी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। राज्य उत्पादन शोधचा फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे त्याची माहिती जी आहे तर आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आता बघा की यामध्ये आपल्याला जी वेबसाईटची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि आपल्याला त्या लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने जे आहे तर ती वेबसाईट ओपन होईल। ही वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर जे आहे तर यावरती जर तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं असेल, म्हणजे या अगोदर तुम्ही जर फॉर्म फिलअप केलेला असेल, जी मागची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती त्यामध्ये, तर तुम्हाला परत फॉर्म भरण्याची गरज नाही। फक्त इथं ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इन याच्यावरती क्लिक करून जे आहे तर तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड तिथे टाकायचा आहे। जसा तुम्ही तिथे लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकलेला असेल त्याच्यानंतर जे आहे तर तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म एडिट करण्याची गरज आहे त्याच ठिकाणी फॉर्म जो आहे तो एडिट होईल। बाकीच्या ठिकाणी फॉर्म जो आहे तर तो एडिट होणारा नाहीये। जिथे बदल करण्याची आवश्यकता आहे त्याच ठिकाणी जो आहे, म्हणजे यांनीच ऑलरेडी तिथे जे आहे जिथे बदल करायचा आहे त्या ठिकाणी जो आहे तर फॉर्म एडिट होतोय, बाकीच्या ठिकाणी नाहीये। मग न्यू रजिस्ट्रेशन, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी न्यू रजिस्ट्रेशन वरती काय करायचं आहे तर इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर जे आहे तर आपण इथे फॉर्म फिलअप करू शकता। त्यावरती क्लिक केल्यावर अशा पद्धतीची एक वेबसाईट जी आहे तर ती आपल्याला ओपन होईल की तुम्ही जी माहिती या ठिकाणी फिलअप करताय तर ती गोपनीयतेसाठी आणि जे काही तुम्ही माहिती इथं भरलेली आहे तर ती किमान व्यक्तिगत माहिती संकलित करून आणि त्याचा वापर करून तुमचे जे काही खाते आहेत तर ते प्रकाशित करण्यासाठी इथे करत आहे अशी सूचना येते। ही सूचना आल्याच्या नंतर याला थोडंसं खाली स्क्रोलिंग करा। इथं आय ॲग्री याच्यावरती क्लिक करून जे आहे तर तुम्हाला सबमिट करायचंय। ते सबमिट केल्याच्या नंतर अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला येतील, ज्या ठिकाणी स्टार करण्यात आलेले आहे म्हणजे रेड कलर मध्ये आहे ती माहिती भरणं तुम्हाला कंपल्सरी। ती माहिती जर भरली नाही तर आपला फॉर्म समोर जाणार नाही। याच्यानंतर आपल्याला इथे उमेदवाराचे जे आहेत तर पहिले नाव टाकायचे, त्यानंतर इथे मधले नाव टाकायचे, त्याच्यानंतर आपलं आडनाव या ठिकाणी जे आहे तर फिलअप करायचं आहे। ते फिलअप केल्याच्या नंतर तुम्ही तुमचे नाव कधी बदललेले आहे का, म्हणजे तुमच्या नावामध्ये वगैरे बदल झालेला आहे का, असं जर असेल तर इथे यस करा, नसेल तर याला नो वरती आपल्याला टिक करायचंय। त्याच्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ येईल। डेट ऑफ बर्थ झाल्याच्या नंतर एज जे आहे तर ते ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून आपल्याला तिथे सांगतात। त्याच्यानंतर खाली काही जे आहेत तर आपल्याला टिप्स देण्यात आलेले आहेत त्या व्यवस्थितरित्या तिथे बघून घ्या। त्याच्यानंतर जे आहे तर आपल्याला जेंडर यावरती क्लिक करायचंय, जे आपले जेंडर असेल मेल फिमेल त्याच्यावरती। त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून परत तो कन्फर्म मोबाईल नंबर आपल्याला तिथे टाकायचा आहे। त्याच्यानंतर अल्टरनेट नंबर जर एखादा जर असेल तर तो पण तिथे टाका, कारण की एखाद्या वेळेस याच्यावरती जर मेसेज नाही येऊ शकला तर या नंबरवरती येतो, कारण काही लोकांचा कॉलिंगचा नंबर वेगळा असतो आणि जे काही रेग्युलर यूज करतात तर तो नंबर वेगळा असतो, त्याच्यासाठी अल्टरनेट नंबर एखादा असू द्या। त्यानंतर ईमेल ॲड्रेस तोच इकडे कन्फर्म करायचा आहे। त्यानंतर परीक्षेचे सेंटर हे तीनही निवडणं आवश्यक येतं, कारण त्यांनी तिथे क्लिअरली आपल्याला सांगण्यात आलेले की तीनही सेंटरचा प्रेफरन्स तुम्हाला देणं गरजेचं आहे। एक किंवा दोनचा प्रेफरन्स जर दिला किंवा तर या ठिकाणी तुमचं जे आहे तर सेंटर निवडण्यात येणार नाही। त्याच्यामुळे पसंती क्रम 3 द्यायचे आहे। जर पहिल्या तुम्ही जो पसंती क्रम दिलेला आहे त्या ठिकाणी जर सेंटर नसेल तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी देण्यात येईल आणि त्या दोन्ही ठिकाणी नसेल तर तिसऱ्या ठिकाणी देण्यात येईल। त्याच्यानंतर आपल्याला एक ओटीपी जो आहे तर तो जनरेट करायचा आहे आपल्या मोबाईलवरती जे आहे तर एक ओटीपी येतो, त्यासाठी हा टेक्स्ट इथे आपल्याला फिलअप करावा लागेल आणि हा टेक्स्ट फिलअप केल्याच्या नंतर इथं सबमिट करायचं। सबमिट केल्याच्या नंतर आपल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येतो, त्यासोबत सोबत ईमेल वरती सुद्धा ओटीपी येतो। तो ओटीपी आपल्याला इथं फिलअप करायचा आहे। त्याच्यानंतर जे काही डिक्लेरेशन घोषणा जी आहे तर या ठिकाणी इथे आपल्याला टाकायची आणि त्याच्यावरती इथं क्लिक करायचं। हे सगळं रीड करून घ्या की मी वर दिलेली माहिती जी आहे तर ती खरी आहे, असं एकदा व्यवस्थितरित्या जे आहे तर इथं रीड करून घ्या। त्याच्यानंतर आय ॲग्री, मी सहमत आहे, याच्यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्याच्या नंतर हा कॅप्चर कोड परत तिथे टाका, रिव्हेरीफाय करा। रिव्हेरीफाय केल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे तर अशी इन्फॉर्मेशन अवेलेबल होईल की कॅन्डिडेट नेम, मिडल नेम, त्याच्यानंतर त्यांचं आडनाव, डेट ऑफ बर्थ, लिंक, मोबाईल नंबर। आता तुम्ही जे काही सेंटर वगैरे निवडलेले आहेत ते हे जर बरोबर जर असतील तर इथे त्याच्यावरती यस टिक करा आणि नसतील आणि तुम्हाला तिथे जर काही एडिट करायचं असेल तर परत तुम्ही तिथे एडिट करू शकता। जर राईट असेल तर त्यावरती क्लिक करून पुढे जायचं। त्याच्यानंतर जे आहे तर आपण व्हेरीफाय सक्सेसफुली आणि रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे, याला क्लोज करायचं। याला क्लोज केल्याच्या नंतर जे आहे तर आपल्याला परत अशा पद्धतीची आपली ऍप्लिकेशन डिटेल जे आहेत तर इथे दिसायला लागतील।
ऍप्लिकेशनच्या डिटेल्स, आणि ऍप्लिकेशनच्या डिटेल्स या ठिकाणी दिसल्यामुळे आपल्याला जी काही माहिती आहे ती आपली बरोबर आहे किंवा नाहीये ती आपल्याला या ठिकाणी इथे बघायची. जे काही सेंटर वगैरे निवडलेले आहे तर ते व्यवस्थित आहेत किंवा नाही, तर या पद्धतीने आपल्याला इथे बघायचंय. ओके, त्याच्यानंतर जे आहे तर पोस्ट सिलेक्शन येईल. म्हणजे पोस्ट सिलेक्शन आपल्याला इथे जे आहे तर क्लिक हिअर टू सिलेक्ट पोस्ट, त्याच्यावरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर जे आहे तर आपल्याला अशा पद्धतीची वेबसाईट जी अशा पद्धतीने जे समोर आहे तर ते आपल्याला तिथं ओपन होईल. या पद्धतीने जे आहे तर इथं ओपन झाल्याच्या नंतर एकदा ही माहिती, ही सूचना जी आहे तर ते व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक वाचून घ्या. त्यानंतर ही अशा पद्धतीने जे आहे तर आपल्याला पर्सनल डिटेल्स याच्यामध्ये आपल्याला टिक करायची, व्यक्तिगत आपली जी काही माहिती आहे ती. मग याच्यामध्ये ही जी माहिती आहे नोंदणी क्रमांक तो जशाल तसा येतो, आपण जो अगोदर इथं फिलअप केलेला होता त्याच्यावरून इथं नोंदणी क्रमांक जनरेट होतो आपला, तो नोंदणी क्रमांक येतो. उमेदवाराचे पहिले नाव येते, त्याच्यानंतर मिडल नेम येते, त्यानंतर आडनाव येते. ही सगळी इन्फॉर्मेशन बघायची. डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर जेंडर, मोबाईल नंबर. याला काही एडिट वगैरे करण्याची गरज नाही कारण तो ऑलरेडी जो आहे तर मागे एडिट झालेली इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर इथून जे आहे तर आपलं वैवाहिक स्थिती, तो लग्न झालेलं आहे किंवा नाही झालेलं ते. त्यानंतर छोट्या कुटुंबाचं प्रमाणपत्र, म्हणजे लग्न झालेलं असेल तर आपल्याला इथं 28 मार्च 2005च्या सरकारी अधिनियमानुसार तुम्ही लहान कुटुंब मुलांसाठी पात्र आहात का, जर असाल तर यस करायचं तिथे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला चिल्ड्रेन किती आहेत, काय आहेत त्यांचं, हे काय आहे, डेट ऑफ बर्थ काय आहे हे सुद्धा. त्यानंतर रिलिजन काय आहे. ओके, हिंदू, बुद्धिस्ट जे काय असेल ते तिथं टाकायचंय. वडिलाचे पूर्ण नाव तिथं टाकायचं आहे. वडिलाचे पूर्ण नाव टाकल्याच्या नंतर जे आहे तर आईचे पूर्ण नाव आपल्याला तिथं टाकायचंय. त्यानंतर हजबंडचे नेम इथे टाकायचं, जर लग्न जर झालेलं जर असेल तर. ओके, हजबंडचे नेम टाकायचं. कोण या ठिकाणी जे आहे तर फिमेल असतील तर इथे हजबंडचं नेम टाकण्याची त्या ठिकाणी जे आहे तर गरज आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढे की टेस्टचे जे काही सेंटर आहेत तर ते निवडण्यासाठी इथं सांगण्यात आलेले आहे. यांनी इथं क्लिअरली सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला सेंटर अलाउड करण्यात येतील ते इथं सांगण्यात आलेले. त्यानंतर पोस्टच्या डिटेल, आपण पोस्टच्या डिटेल जे आहेत तर त्या बघूया. आता आपल्याला पोस्ट डिटेल इथं कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू इच्छिता त्या पद्धतीने तुम्हाला इथं अप्लाय करायचंय. त्या पोस्ट पदाची निवड तुम्हाला इथं करायची. ओके, पोस्टची कॅटेगरी कोणती, त्यानंतर पदाची निवड करायची. त्यानंतर पोस्टचा कोड इथे येतो ऑटोमॅटिकली. त्यानंतर तुमचे डिपार्टमेंटचे नेम वगैरे जे काही आहेत तर हे या ठिकाणी सगळी काही माहिती जी आहे तर ती आपल्याला इथं भरायची असते. त्याच्यानंतर कॅन्डिडेट डोमेसाईल आणि कॅटेगरी डिटेल जे आहेत, उमेदवाराचे अधिवास आणि वर्गीकरण तपशील याच्या संदर्भातली इथं माहिती आहे. राष्ट्रीयत्व इंडियन आपल्याला, कारण भारतामधून आपण अप्लाय करतो तर तिथे इंडियन येणार आहे. तुम्ही महाराष्ट्र राज्याचा अधिवास धारक करता आहात का, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत आहात का, तर आपण येस करणार आहे कारण महाराष्ट्रामधून आपण अप्लाय करतोय. त्यानंतर आपला जात प्रवर्ग तिथं विचारण्यात आलेला आहे तर तो तिथे टिक करायचा आपला जो असेल तो. त्यानंतर कॅटेगरी इन विच यू वॉन्ट टू द अप्लाय, तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधून जे आहे तर अप्लाय करू इच्छिता हे यांनी इथं आपल्याला विचारण्यात आले. त्याच्यानंतर आपल्याला यावरती क्लिक करून जे आहे तर मी सहमत आहे की मी पदनिहाय रिक्त जागांसाठी जाहिरात वाचली आहे. ओके, आता इथं एक जी आहे ज्या कॅटेगरीला पद असतील त्या पद्धतीने ते अलाउड करण्यात येणार आहेत. त्यामुळे यांनी जी जाहिरात आहे तर ती अगोदर बघावी असं क्लिअरली तिथं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रमाणपत्र जे काही कास्ट सर्टिफिकेट डिटेल आहेत, जात प्रमाणपत्राचं तपशील याचे जे आहे तर आपल्याला डिटेल्स इथं फिलअप करायचे जर आपण कॅटेगरीमध्ये जर येत असलो तर. जर येत नसेल, ओपन मधून तुम्ही जर अप्लाय जर केलेलं असेल तर हे आपल्याला काही फिलअप करण्याची गरज नाहीये. ओके, मग या ठिकाणी प्रमाणपत्र जारी करणाऱ्या प्राधिकरणाचे नाव, तुम्हाला जे ज्यांनी कोणी तिथं प्रमाणपत्र ते अलाउड केलेले त्यांचा तिथं स्टॅम्प असतो. ओके, त्या पद्धतीनुसार ते ऑफिसचं नाव आपल्याला तिथं टाकावं लागते. त्यानंतर इथं कास्ट सर्टिफिकेट इश्यू डेट टाकावी लागते, त्याच्यावरती डेट असते. त्यानंतर जात प्रमाणपत्र वैधता जर झालेली असेल तर ठीक आहे, नसेल झालेली तर काही टाकण्याची गरज नाही. ओके, कारण तिथं काही स्टार नाहीये. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट सिरियल नंबर, जो काही अनुक्रमांक तिथं असेल तर तो आपल्याला टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, त्याचबरोबर बर्थ सर्टिफिकेट, आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला हा आपल्याला तिथं टाकावा लागेल. हा सगळ्यांना कंपल्सरी आहे. ओके, हा ओपन मध्ये येत असेल किंवा बाकीच्या कॅटेगरीमध्ये येत असेल तरी सुद्धा त्यांना जो आहे तर तो कंपल्सरी तिथं तो टाकावा लागेल. त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र जन्म दाखला प्राधिकरणाचे नाव. ओके, सेम त्याच पद्धतीने कधी इश्यू करण्यात आलेले त्याची डेट वगैरे त्याचा अनुक्रमांक इथं आपल्याला तो टाकावा लागेल. त्यामुळं आपल्या जवळ जे आहे तर आपण जे काही फॉर्म फिलअप करणार आहे
तर हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्या जवळ असणं गरजेचे आहेत, जेणेकरून आपल्याला फॉर्म भरता वेळेस तिथं काही प्रॉब्लेम येणार नाहीये. ओके, त्यानंतर नॉन क्रिमिलियर जर आपल्याकडे असेल प्रवर्ग प्रमाणपत्र तपशील, तर इथे यस करायचंय. जर आपण यस जर केलेलं जर असेल तर आपल्याला परत त्याची माहिती जी आहे तर ती पूर्णपणे सेम मागच्या सारखी फिलअप करावं लागेल. आणि जर नो जर केलेलं असेल तर माहिती फिलअप करण्याची आपल्याला तिथे गरज नाहीये. त्यानंतर आयडेंटिफिकेशन डिटेल, ओळख तपशील. ओके, की आपल्याला दृश्यमान ओळखीचे चिन्ह. आता मार्क ऑन व्हिजिबल द आयडेंटिफिकेशन. आता या ठिकाणी जे आहे ना, तर बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम होतो, आपल्या शरीरावरती कुठे काही मार्क वगैरे आहे का, तर त्या पद्धतीने तो आपल्याला तिथे टाकावा लागत असतो. जसं की कोणाच्या चेहऱ्यावरती तीळ असतो किंवा मस असतो, या पद्धतीने जे आहेत तर आपल्याला तिथे तो टाकावा लागते की कुठे काय, कोणाच्या चेहऱ्यावरती डाग असतो. ओके, कुठे हातावरती काही जळालेलं वगैरे असते किंवा चटका लागलेला असतो, तर ते काहीतरी निशाण असते. मग आपल्या चेहरे आपल्या याच्यावरती जे आहे ते आपण व्हिजिबल असेल, जे दिसण्यासारखं आयडेंटिफिकेशन आहे ते आपल्याला इथं टाकावं लागत असते. ओके, त्यानंतर जे आहे तर किमान एक ओळखपत्राचा आपल्याला पुरावा इथं देणं गरजेचं आहे की हे ओळखपत्र आपल्याला देण्यात आलेले आहेत. या ओळखपत्रांपैकी किमान एका याचा पुरावा देणं गरजेचं आहे. तुम्ही 2 याचा जरी दिलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. कमीत कमी एका याची माहिती इथं फिलअप करावी लागते. एकतर पॅन कार्ड किंवा मग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे आपल्याकडे ते वोटर आयडी असेल किंवा पासपोर्ट असेल, याच्यापैकी जे आहे तर एक आपल्याला तिथं फिलअप करावं लागतील. त्याचबरोबर जे आहे तर बँकेचं जे काही पासबुक आहे ते पण तुम्ही तिथे फिलअप करू शकता. त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. या पद्धतीने जी माहिती सांगण्यात आलेली तुम्हाला ती माहिती तिथं फिलअप करणं गरजेची. आणि यावरती आपल्याला टिक करून जे आहे तर त्या बॉक्समध्ये माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वइच्छेने माझ्या ओळखीचा पुरावा सादर करत आहे असं त्यांनी तिथं क्लिअरली आपल्याला म्हटलेलं आहे. त्या पद्धतीनुसार तो आपला ओळखीचा पुरावा त्या ठिकाणी होणार आहे. आता त्यानंतर जे आहे तर काही ऍडिशनल प्रोजेक्टेड अफेक्टेड डिटेल प्रकल्पग्रस्ताचा तपशील इथं विचारण्यात आलेला आहे. तुम्ही त्यामध्ये येतं का, भूकंपग्रस्त येतं का, प्रकल्पग्रस्त येतं का, जर येत असाल तर यस. आणि तुमच्याकडे जे काही सर्टिफिकेट आहे त्याचा परत नंबर, कधी इश्यू करण्यात आला, कोणत्या डिपार्टमेंटने इश्यू केलं, ते सगळं काही टाकावं लागेल. सेम भूकंपग्रस्तांसाठी सुद्धा त्याच पद्धतीने आहे, तुम्ही जर येत असाल तर त्या कॅटेगरीमध्ये. ओके, एक सर्व्हिसमॅन असाल तर एक सर्व्हिसमॅन तिथे टाकावं लागेल. जर येत असाल तर स्पोर्ट पर्सन जर असाल, खेळाडू जर असाल तर ते सुद्धा सेम त्या पद्धतीने. त्यानंतर विभागीय कर्मचाऱ्यांचा तपशील, जर तुम्ही डिपार्टमेंटल एम्प्लॉई जर असाल तर तो, मग तुम्ही राज्य सरकारचे आहात का केंद्र सरकारचे आहात, यांनी सगळं काही या ठिकाणी इथं माहिती आपल्याला विचारण्यात आलेली आहे. त्यानंतर अनाथ जर असाल तर त्याचा सुद्धा इथं तपशील टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर अर्धवेळ कर्मचारी कुठले जर असाल, पार्ट टाइम एम्प्लॉय, तर ते सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंट ऑफिसेस मधले तेच टाकण्याचं गरजेचं आहे. प्रायव्हेट याच्यामधलं आपल्याला इथं काही फिलअप करण्याची गरज नाही. त्यानंतर इतर तपशील जो आहे तर तो आपल्याला इथं टाकावा लागतो की आपल्यावरती कुठे FIR दाखल झालेला आहे का किंवा काही फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे का. जर दाखल झालेला असेल तर आपल्याला यस करायचं, जर दाखल झालेला नसेल तर नो करायचंय. यस केल्याच्या नंतर ते सगळी काही माहिती आपल्याला तिथं विचारून घेता. ती पूर्णपणे माहिती ॲक्युरेट भरा, कारण तुम्ही जर माहिती जर दिलेली जर असेल मित्रांनो तर कुठे काही प्रॉब्लेम समोर आपल्याला येणार नाही, कारण त्या पद्धतीने आपण माहिती जी आहे तर ती लपवलेली नाहीये. त्याच्यामुळं आपण कधीच्यालाही एक गोष्ट लक्षात ठेवा, जी इन्फॉर्मेशन विचारण्यात आलेली ती क्लिअर काही सांगा. इथे तुम्हाला कधीही कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अटक ताब्यात घेण्यात आलेले आहे का, त्या पद्धतीने तुम्हाला इथं जे आहे तर विचारण्यात आलेले. तुमच्यावरती कधीही खटला चालवला गेला आहे किंवा कोणत्याही फौजदारी खटल्यास तुम्हाला कायद्याच्या न्यायालयाने दोषी ठरवले आहे किंवा निर्दोष ठरवले आहे, तर यापैकी जे आहेत तर तुम्हाला टिक करायचंय काही जर आपलं असेल तर. त्यानंतर इथे CRPC च्या सुरक्षतेच्या कार्यवाही अंतर्गत शांतता चांगली वागणूक ठेवण्यासाठी तुम्हाला कधीही कोणते वॉरंट अंमलात आणावे लागले आहे का, ते असतील तर यस करायचं, नसेल तर नो. तुमच्यावर कधीही शाळा, कॉलेज, विद्यापीठांकडून कोणत्याही अन्यायकारक UMC किंवा कोणत्याही बदलांच्या बाबतीत कारवाई झालेली आहे का, ओके, तर ती तुम्हाला तिथं फिलअप करावं लागेल. त्यानंतर कोणतेही अन्यायकारक वगैरे जे आहेत तर ते झालेले भारतातील कोणतेही, हे रीड करून घ्या. जर असेल तर ठीक आहे, नसेल तर तिथे नो करायचं. त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर ही जी माहिती आहे आपल्याला ऍड्रेस जो काही आपला कम्युनिकेशन डिटेल्स आहेत तर ते ओपन होईल. याच्यामध्ये करस्पॉन्डिंग ऍड्रेस म्हणजे पत्रव्यवहाराचा जो काही पत्ता आहे तर तो आपल्याला विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर परमनंट ऍड्रेस, जर आपला परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डिंग ऍड्रेस जर एकच जर असेल तर याच्यावरती यस करा, म्हणजे खालची जी माहिती आहे तर ती तुम्हाला काही भरण्याची तिथं गरज राहणार नाहीये. ओके, इथं व्यवस्थितरित्या माहिती फिलअप करा, जेणेकरून जो काही आपला पत्रव्यवहार आहे तर तो आपल्या या ऍड्रेसवरती होणारा आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स, पात्रता तपशील,
जो आहे तर तो आपल्याला इथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे तर ते इथं फिलअप करायचंय. तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का, त्यानंतर आपलं जे काही मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी जी काही झालेली तर तिचा तपशील टाकायचा आहे. कोणत्या बोर्डामधून झालेलं आहे, कधी पासआउट झालेलं आहे, पर्सेंटेज किती आहेत, त्याचे एकूण टोटल मार्क किती होते. म्हणजे आता काही लोकांचा पेपर हा 700 पैकी होता, काहींचा 750, काहींचा 650, काहींचा 600 पैकी होता. तर त्यापैकी आपल्याला किती मार्क आहेत त्यानुसार जे आहे तरी ते पर्सेंटेज कॅल्क्युलेट करून जे आहेत तर ते आपल्याला सांगतात. तुम्ही कोणत्या वर्षी पासआउट झाले काय ते सगळं काय. जर तुमचं अजून तुम्हाला काही ऍड करायचं असेल, कारण हे 10वीच्या बेसवरतीच एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहेत राज्य उत्पादन शुल्क मधले, त्यामुळे तुम्हाला अजून काही जर ऍडिशनली माहिती जर भरायची असेल 12वीचं, ग्रॅज्युएशनचं, पोस्ट ग्रॅज्युएशनचं, तर तुम्ही तिथं बिनधास्तपणे भरू शकता. यासाठी तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा तिथं भरण्यासाठी त्यांनी इथं देण्यात आलेलं आहे. सेम तसंच 12वीचं सुद्धा आपल्याला फिलअप करायचंय. त्यानंतर डिप्लोमा वगैरे काही झालेलं असेल तर त्याच्या बेसिसवरती तो सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनचा तपशील वगैरे आपल्याला इथं देण्यात आलेला आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचा तपशील सुद्धा फॉर्म मध्ये देण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर कुठलं काही ट्रेनिंग सर्टिफिकेट वगैरे आपल्याकडे आहे का, तर त्या संदर्भात सुद्धा इथं विचारण्यात आलेलं आहे. सर्टिफिकेटचे डिटेल्स वगैरे काही अनुभव वगैरे आपल्याकडे जर असेल तर त्याचं सुद्धा आपल्याला इथं विचारण्यात आलेलं आहे. कधीपासून काय कुठला अनुभव आहे काय आहे. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही जर वर्क जर केलेलं असेल, ओके, कुठे आता बरेच लोक जे आहेत तर एखाद्या ठिकाणी जे आहेत तर ते वर्क करतात. ओके, मग यांनी जर तुमच्याकडे वर्क एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तिथं फिलअप करू शकता. तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर जे आहे तर कागदपत्रे अपलोड करायची. तर आपल्याला हे सगळे जे काही कागदपत्र आहेत तर ते पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करायची. त्यामुळं आपल्याला 10वी 12वीचं सर्टिफिकेट असेल तर त्याला स्कॅन करायचं. वेगवेगळे ऍप जे आहेत तर ते अवेलेबल आहेत, त्याच्याद्वारे तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन करू शकता आणि देन ते जे काही आहेत तर आपण अपलोड करू शकतो. याच्या पीडीएफ बनवायच्या आणि पीडीएफ बनवून जे आहे तर या ठिकाणी सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला अपलोड करायचे. त्यांनी सांगितलेले ते जेपीजी फॉर्मॅटमध्ये पाहिजे का पीएनजी पाहिजे का पीडीएफ मध्ये पाहिजे, त्या पद्धतीनुसार. त्यानंतर पेमेंट देयक येते आपल्याला. ओके, म्हणजे की आपल्याला पेमेंट करायचं, आपल्या कॅन्डिडेटचं नाव येते आणि जी काही आपली परीक्षेची फीस असेल त्या पद्धतीनुसार इथं पेमेंटचे देयक येतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आहे तर इथे पेमेंट करायचंय. एकदा पेमेंट करण्याच्या अगोदर जो काही आपण फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म व्यवस्थितरित्या भरलेला आहे का तो व्यवस्थित एकदा चेक करून घ्या, त्याच्यानंतरच पेमेंट करा. कारण जर समजा आपल्याला कुठे फॉर्म मध्ये चूक जर असेल तर आपण त्याला एडिट करू शकतो. ओके, पेमेंट करण्याच्या अगोदर. आणि जर समजा तो फॉर्म एडिट होत नसेल तर तुम्ही दुसरा सुद्धा फॉर्म त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. जे फॉर्म तुमचा बरोबर असेल त्याचंच पेमेंट करा, तुम्हाला त्याचंच हॉल तिकीट येईल मित्रांनो. ओके, आता काही लोकांचा फॉर्म चुकतो, काही लोकांचा फॉर्म चुकल्याच्या नंतर जे आहे तर ते लोक तसेच ठेवतात आणि त्याचं पेमेंट करतात. तसं नका ठेवू. ओके, उद्याच्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर तिथं क्रॉस व्हेरीफाय जर झालेलं जर असेल तर आपल्याला निश्चितरित्या तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, म्हणजे आपण फायनल स्टेजला तिथं गेलेलो असेल आणि मग तिथून आपल्याला रिजेक्ट करण्यात येईल. त्यामुळं हे फॉर्म भरता वेळेस काळजीपूर्वक फॉर्म भरा, आपणच फॉर्म भरा. ओके, जर तुम्ही नेट कॅफेवरून वगैरे फॉर्म जर भरत असाल तर भरलेली सगळी माहिती व्यवस्थित आहे किंवा नाहीये हे तुम्ही चेक करून घ्या. जर दुसऱ्याकडून फॉर्म वगैरे भरून घेत असाल तर त्यानंतरच पेमेंट करा, कारण पेमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला ते काही रिफंड वगैरे मिळणार नाहीये. त्याच्यामुळं दुसरा फॉर्म ज्या वेळेस फिलअप करणार आहे तुम्ही तर तुम्हाला दोन्ही याचे हॉल तिकीट येतील. त्याच्यामुळं तिथं एक जो काही आहे तर हे दोन्ही फॉर्म तुमचे रिजेक्ट होऊ शकतात. त्याच्यामुळं या ठिकाणी जो आपला फायनल असेल त्याचंच इथं पेमेंट करायचंय. एकच फॉर्म भरता वेळेस काळजीपूर्वक भरायचंय, जेणेकरून आपल्याला परत काही इथं जे आहे तर इन्फॉर्मेशन चुकीची जाणार नाही. त्याच्यानंतर असे डिक्लेरेशन येते, घोषणापत्रक येते, त्याच्यावरती तुम्हाला जे आहे तर ते टिक करावं लागते. आपण दिलेली सगळी जी काही माहिती आहे तर ती बरोबर आहे का चुकीची आहे. आपल्याला एकदा प्रिव्ह्यू, आपण जो काही फॉर्म भरलेला आहे तो प्रिव्ह्यू आपल्याला बघायला मिळतो तिथे, आणि तो बघायला मिळाल्याच्या नंतर इथं सबमिट करावं लागते. सबमिट केल्याच्या नंतर आपला फॉर्म जो आहे तर तो फायनली सबमिट झालेला असतो. ओके, अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ज्या काही जाहिराती आहेत, ज्या काही वेगवेगळ्या अपडेट्स आहेत, यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण सर्वांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला काही डाऊट असेल आणि तो विचारायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तो विचारू शकता. त्याचा रिप्लाय देण्याचा आम्ही निश्चितरित्या जे आहे तर प्रयत्न करूया. धन्यवाद.